मी चालू लागले तेव्हा भानुमतीबाईनं माझे केस उचलून थोडेसे कापले आणि त्या पूजेच्या ताटात ठेवले. हातातली कात्री तिथल्या पुतळ्याजवळ ठेवली. मी सहजगत्या त्या पूजेच्या ताटाकडे बघितलं तर त्या ताटावर एक शेंडीवाला भटजी तलवारीनं एका लहान मुलीचा शिरच्छेद करतोय असं चित्र कोरलेलं होतं आणि त्या ताटात कसली लाल मिठाई होती. एका वाटीत रक्तासारखं बहुत करून रक्तच भरलेलं होतं. देवानंतर मी पाहिलं एका वाटीत हाताची 10 सुकलेली बोटं ठेवलेली होती. जवळच कापलेली नखं, गुंडाळलेली केसांची गुंतवळ, काळे उडीद आणि एक लांब काठीसारखं एक चपटं असं त्रिशूळ होतं. आता माझे केस त्या त्रिशूळाच्या जवळ होते. तिथेच एक लाल फुलांचा हार आणि काही लाल फुलं होती, तांदूळ होता, गुलाल होता. आणि मी एकदम माझं भान हरपून ओरडले, सासूबाई, अहो या पूजेच्या ताटात हे सगळं काय अभद्र भरलंय? आणि माझ्या ओरडण्यानं ती सगळी निंबाळकर मंडळी एकदम दचकून गचकून थांबली आणि गर्र करून माझ्या दिशेनं वळली. तेव्हाच सासूबाईंनी एकदम माझ्या तोंडात एक भडकावली आणि त्या ओरडल्या, हे बघ मसणे, त्या ताटात काय गू मूत भरलंय ते तू बघू नको, निमूटपणे चल. मला सासूबाईंचा भयंकर राग आला होता. मी एकदम म्हणाले, मी मुळीच ही पूजा करणार नाही. तुम्ही मला येता जाता तोंडात मारता याचा अर्थ आहे काय? नाही तर मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी पोचवा. आणि ते सगळेजण माझ्याकडे बघत राहिले. तसे कंकाल बाबा घाईघाईत पुढे येऊन म्हणाले, हे बघ सुनबाई, यापुढे तुला कोणी हात लावणार नाही. चल, मी आहे, मी बघतो या सगळ्यांना. त्यांच्या त्या गोड बोलण्यानं मला त्यांना नकार सुद्धा देता येईना आणि मी नंतर निमूटपणे निघालेली होते. आम्ही त्या हवेलीच्या बाहेर आलो तर तिथे झाडाचं जंगलच माजलेलं होतं. जिथे तिथे झाडच झाडं होती आणि दूरवर त्या हवेलीचं बंद फाटक दिसत होतं. पूर्वी इथे या हवेलीची बाग असावी, पण इथे आता पाण्याची कारंजी नव्हती, सगळी जंगलपट्टी माजली होती. मला का कोणास ठाऊक त्या वास्तूचं फार वाईट वाटलं होतं. वाटलं एकेकाळी ही वास्तू आपल्या सगळ्या दिमाखानं इथे उभी असावी आणि आता अशी भूत बंगला होऊन आपल्या त्या गतवैभवाच्या आठवणीनं मूक रुदन करत उभी आहे. कधी काय होतं, आपण आपल्या वापरलेल्या काही गोष्टी टाकून देतो किंवा कोणाला तरी देऊन टाकतो आणि त्यावेळी आपल्याला माहीत सुद्धा नसतं की आपण टाकलेल्यातल्या काही गोष्टी आपली आठवण काढतायत. म्हणून कधी नव्याच्या हव्यासानं जुन्या गोष्टी टाकून देऊ नका. घरात आलेली प्रत्येक वस्तू घराची असते, ती सांभाळून ठेवा. आम्ही नंतर त्या जुन्या हवेलीच्या फाटकाजवळून उजव्या हाताला वळलो आणि खूप झाडांमधनं एक स्वप्नातली लहानशी पाऊलवाट मला तिथे दिसली. त्या पाऊलवाटेनं आम्ही दगडधोंड्यातनं काटेरी झुडपातनं जात राहिलो. असं चालताना मी अनवाणी असल्यामुळे मला खूप त्रास होत होता. त्यात ती अंगाला घाणेरडी साडी चिकटली होती आणि ते माती मसण भरलेलं पूजेचं ताट चांगलं जड होतं. ती निंबाळकर मंडळी आणि तो प्रेत साधू मात्र घोड्यानं धावत सुटावं तशी चालत होती. मी एकटीच त्यांच्या मागून हळूहळू चालत होते. सासूबाई एकदम मागे बघून ओरडल्या, अगं म्हशी, लवकर चल की. मी ठरवलं की बाबा इथे आले की त्यांना इथलं सगळं सांगायचं. आम्ही जवळजवळ अर्धा तास चालत होतो. शेवटी आम्ही त्या हवेलीपासनं बरेच लांब आलो आणि एका गर्द रानाजवळ येऊन पोचलो. इथे एक विशिष्ट लालसर रंगाचं गवत आणि झाडं उगवलेली होती. त्या झाडांना कापसाच्या झाडासारखी बोंड आलेली होती. ती काही बोंड फुटून आतून अगदी कापसासारखाच सफेद परंतु बारीक बारीक बिया असलेला कापूस उडून वाऱ्यावर तरंगत आपण बाहेर आलोय हे आनंदानं सगळ्यांना सांगत इथून तिथे वाऱ्यावर नाचत होता. मला आता एकच प्रश्न पडला होता. मला एखाद्या देवघरात जाऊन देवपूजा करायची होती. इथे कुठे योगिनी मंदिर होतं, पण एवढ्या लांब इथे मारायला येण्यापेक्षा त्या हवेलीतल्या देवघरात नाही का या भूतप्रेत साधूला पूजा करता आली असती. त्यात इथे एखादं मंदिर दिसत सुद्धा नव्हतं. आता ते मंदिर कुठल्या जगाच्या टोकालाही देव जाणे आणि ते भूतप्रेत जाणे. आम्ही जरा पुढे गेलो आणि मला तिथे एक शिळा दिसली. ही शिळा अगदी गोल आणि भली मोठी होती.
आमच्या अहिल्याच्या शेळेपेक्षा खूप मोठी आणि तुळतुळीत. अचानक मला वाटलं, ह्या शेळेवर जर सासूबाई जाऊन बसल्या तर त्यांचे थुलथुलीत ढुंगण इथे टेकल्याबरोबर त्या सरळ घसरत जमिनीवर येऊन पडतील. त्या विचाराने मी खुदकन हसले. तशा सासूबाई मागे बघून ओरडल्या, गधडे हसू नको ग. आणि मी गप्प झाले. तेव्हाच गुरुजींनी पुढे येऊन त्या शिळेच्या खाली एका विशिष्ट जागी आपला सापासारखा लांब हात खोलवर खोपसला आणि भयंकर आश्चर्य म्हणजे ती शिळा अगदी मधोमध दुभगली गेली. अगदी कलिंगडाचे 2 सारखे भाग करावेत ना, तशी ती शिळा 2 भागात दुभंगलेली होती. खाली अगदी तांबड्या मातीचा कच्चा रस्ता सरळ चालत खोलवर उतरत गेला होता. गुरुजी म्हणाले, चला. आम्ही त्या रस्त्याने जायला लागलो. मी पाहिलं, इथे दगडधोंडे नव्हते, तर लाल मातीचा हा मऊ उतरता रस्ता होता. एक मात्र होतं. 2 माणसं चालू शकतील एवढ्या ह्या रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कसल्या छोट्या छोट्या काळ्या पुड्या बांधून ठेवल्या होत्या. शेवटी एकदम तो रस्ता संपला तर तिथे समोरच एक भली मोठी शिवलिंगाची पिंड ठेवलेली होती. ती संपूर्ण लोखंडाची असूनही बाजूबाजूला तुटलेली होती. मधलं शिवलिंग सुद्धा अर्ध तुटलेलं होतं. मी हे सगळं अत्यंत आश्चर्यानं पाहत होते. गुरुजींनी त्या शिवलिंगाजवळ जाऊन ते शिवलिंग आपल्या उजव्या हातानं अगदी सहजगत्या गोल फिरवलं आणि ते जुनं तुटलेलं शिवलिंग सुद्धा गरागरा जात्यासारखं फिरून थांबलं. त्यावेळी समोर त्या मोठ्या गुहेचं तोंड मला प्रथमच दिसलेलं होतं. गुरुजी मला म्हणाले, सुनबाई, तू माझ्या मागोमागी ये. तशी मी पुढे सरकले. त्या गुहेच्या तोंडातून आत बघितलं आणि मी विलक्षण दचकलेले होते. परमेश्वरा, अरे मला माझ्या त्या स्वप्नातल्या त्या पायऱ्यांचं त्यावेळी प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं. मी अत्यंत भीतीने अभावितपणे मागे सरकले होते. हो, त्याच काळ्या दगडी पायऱ्या होत्या. मी आजीच्या कुशीत असताना ह्याच उतरत्या पायऱ्या स्वप्नात अनेकदा पाहिल्या होत्या. सर्वप्रथम कंकाल बाबा त्या पायरीवर उतरले आणि मला ते ये म्हणाले. मी पाहिलं, त्या प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूला पणत्या पेटत ठेवलेल्या असून प्रत्येक पायरीवर शेंदूर शिंपडलेलं होतं. आणि मी एकदम नाही अशा अर्थानं कंकाल बाबांकडे बघितलं, मागे सरकले. तसे ते एकदम कर्कश आवाजात म्हणाले, ये. मी पुढे सरकून हळूच हलकेच माझा सुंदर नाजूक पाय त्या थंड दगडी पायरीवर ठेवला आणि मला एकदम जाणवलं की कोणीतरी पुरुष भयंकर हृदय पिळवटून आर्तपणे रडतोय. मला एकदम वाटलं ते माझे बाबाच रडतायत. त्या क्षणी मला एक भयंकर दुःखाची भावना झालेली होती. मी अगती खून बघितलं. मला स्वप्नात अस्पष्ट दिसणाऱ्या त्या पायऱ्या आता स्पष्टपणे दिसत होत्या. त्या पायऱ्यांवर कोरलेली चित्र मी आता स्पष्टपणे पाहत होते. पहिल्या पायरीवर एक ब्राह्मण एका लहान मुलीचा तलवारीनं शिरच्छेद करतोय असं चित्र होतं आणि तेच चित्र त्या पूजेच्या ताटावर कोरलेलं होतं. दुसऱ्या पायरीवर चित्र होतं एका मोठ्या सर्पानं एका म्हशीभोवती विळखा घालून तिला तो जिवंत चावून खातोय. तर तिसऱ्या पायरीवरच्या चित्रात एक झाड कोरून त्यावर असंख्य सर्प लोंबकळत आहेत असं दाखवलेलं होतं. आणि नंतरच्या सगळ्या पायऱ्यांवर त्या 64 योगिनींची अनेक प्रकारची चित्र कोरून त्यांची नावं लिहिलेली होती. आता अगोदरची ती 3 चित्र माझ्या ओळखीची होती, परंतु त्या योगिनींची मात्र माझी कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती. माझ्या मागोमाग ती निंबाळकर मंडळी आत आली होती. आम्ही नंतर त्या वरच्या 3 पायऱ्या सोडून बरोबर 64 पायऱ्या खाली उतरलो होतो. एका गोलाकार जागेत आम्ही पोहोचलो होतो. सासूबाई एकदम त्या जागेत खाली बसत म्हणाल्या, गुरुजी, मी फार दमली हो, आपण जरा वेळ इथे थांबून विश्रांती घेऊया का? तसं कपाळावर आठ्या घालत गुरुजी बरं म्हणाले आणि भानुमतीबाई सासूबाईंच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली होती, तर धनाजीराव आणि हे उभेच होते. यांच्या खांद्यावरचा छोटा वसंत अजून झोपेत होता का गुंगीत होता देव जाणे, पण तो झोपलेला होता. मी सासूबाईंच्या जवळच ते जड ताट घेऊन उभे होते.
सासूबाई एकदम माझ्यावर खेकसल्या, "ए म्हशे, जरा बाजूला सरकून उभी राहा, नाहीतर ते जड ताट मुद्दाम माझ्या डोक्यात घालशील की." आणि मी जरा बाजूला सरकले. माझ्यासमोर हे उभे होते. आमच्यामध्ये अंतर असं नव्हतं. मी सहजगत्या ह्यांच्याकडे बघितलं तर ते हे अगदी वेड्यासारखं तोंड उघडं टाकून आवंढे गिळत माझ्याकडे एकटक बघत होते. मध्येच हे भान हरपून जरा पुढे सरकले सुद्धा. मी मागे सरकून कंकाल बाबांकडे बघितलं तर ते यांची प्रत्येक हालचाल टक लावून बघत होते. त्यावेळी त्यांचा चेहरा कमालीचा हिडीस झालेला होता. यांची नजर अचानक कंकाल बाबांकडे गेली तसे हे दचकून मागे सरकले होते. त्यानंतर मात्र यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. आता खरं तर माझे सुद्धा पाय अगदी मोडून आले होते. पण सासूबाईंजवळ टेकणे एवढी तिथे जागा नव्हती आणि त्यांनी जरा सरकून मला बस असं सुद्धा म्हटलेलं नव्हतं. साधारण 10 मिनिटांनी कंकाल बाबा म्हणाले, "चला आता, नाही तर पूजेला उशीर होईल." तशा त्या दोघी जणी, "बाई ग, कंबर मोडली आमची," असं म्हणत उठल्या. कंकाल बाबांनी सासूबाई बसल्या होत्या तिथेच कुठेतरी त्या गोल भिंतीत 3 वेळा हात फिरवून मध्येच ती भिंत दाबल्यासारखी केली आणि एक खोल पायऱ्यांचं भुयार आमच्या समोर उभं राहिलेलं होतं. इथे एक महान आश्चर्य आणि मज्जा होती. इथे जरा इथे तिथे दाबलं रे दाबलं की चटकन कुठली तरी अल्लाउद्दीनची गुहा उघडी व्हायची. आणि ही सगळी आश्चर्य मी फक्त चांदोबात वाचल्यामुळे ते सगळं प्रत्यक्षात बघणं मला फार फार आश्चर्यकारक आणि उत्कंठावर्धक वाटत होतं. त्या भुयारात कंकाल बाबा चटकन शिरले आणि मागे वळून मला चल म्हणाले. त्या कंकाल बाबाला आता फक्त मीच दिसत होते. कंकाल बाबा आता निंबाळकर मंडळींकडे बघत सुद्धा नव्हते. मी आत शिरले आणि माझ्या मागोमाग निंबाळकर मंडळींची वरात शिरली. ते भुयार पुरुषभर उंचीचं आणि फक्त लाल मातीत गोलाकार खणलेलं होतं, पण या भुयारात अत्यंत कलात्मक तऱ्हेनं खोदकाम केलेलं होतं. कदाचित हे भुयार मोहनजोदडो किंवा हडप्पा या काळातलं असावं. या भुयारात कुठेही उंच सखलपणा नव्हता. मला हे भुयार बघून माझ्या मातीतल्या मोराची आठवण झाली. अगदी तो मातीतला मोर जसा गोल गोल माती खणत आत आत जातो तसंच हे भुयार गोल गोल होत एखाद्या बोगद्याप्रमाणे अगदी आत पाताळात उतरत होतं. आणि मला एकदम समुद्राच्या लाटांचा धीर गंभीर आवाज ऐकू आला. आम्ही पुढे पुढे जाताना आता थंड वाऱ्याच्या झुळका सुद्धा मला जाणवायला लागल्या होत्या. महान आश्चर्य म्हणजे ह्या पाताळात मोठा समुद्र होता. याचाच अर्थ आम्ही दूर कुठेतरी वेगळ्या जागेत पोचलो होतो. आम्ही त्या गुहेच्या बाहेर आलो आणि समोरचं दृश्य बघून मी अत्यंत घाबरले. आमच्या थोड्याशा अंतरावर अथांग समुद्र पसरलेला होता. अगदी समुद्र किनारा असावा तसं या समुद्राचं वाळवंट समोर पसरलेलं होतं आणि वरचं निळशार आकाश स्पष्टपणे समुद्राच्या मागे उतरलेलं दिसत होतं. सकाळची उन्हं आसमंतात पसरली होती आणि समोरच्या वाळूत ऋतून पडलेले शंख शिंपले मला इथून सुद्धा स्पष्ट दिसत होते. कंकाल बाबा नंतर आमच्यासह समोरचं वाळवंट तुडवून वाळूच्या उंच टेकाडावर आले. खाली सगळं वाळवंटच होतं. ते आम्ही अगदी कसं तरी पार केलं आणि एका लहानशा डोंगरासारख्या टेकडीवर आलो. मी सहज मागे वळून बघितलं तर आता तो समुद्र कुठे दिसत नव्हता. फक्त त्याच्या लाटांचा धीर गंभीर आवाज इथे ऐकू येत होता. तेव्हाच मी त्या लहानशा ढगाला बघितलं. तो ढग अगदी लहान पांढरा शुभ्र होता, पण आश्चर्य म्हणजे तो उंच आभाळात नव्हता तर आमच्या मागेच तो तरंगत येत होता. त्या ढगाला बघून का कोणास ठाऊक मला फार बरं वाटलं होतं. आम्ही त्या लहानशा डोंगराजवळ आलो. त्याच्या पायथ्याशी एक गुहा होती. म्हणजे त्या डोंगराच्या पोटात जायला ती वाट असावी, मी विचार करत होते. आम्ही त्या जुन्या हवेलीतून निघालो. नंतर त्या रस्त्यानं चालत चालत त्या गुहेत शिरलो. नंतर इथे समुद्राकाठी येऊन आता त्या डोंगराच्या गुहेत शिरत होतो. आणि हे सगळं माझ्यासाठी तरी आश्चर्यजनक होतं, अद्भुत होतं. मी त्या गुहेत जाताना बघितलं ती गुहा अर्धवट अशी बांधलेली पांडवकालीन असावी.
कदाचित ही गुहा खोदताना पहाटेचा पहिला कोंबडा हरवल्यामुळे पांडवांनी त्या गुहेचं सगळं काम अर्धवट सोडून ते निघून गेले असावेत. मी नंतर हलकेच मागे वळून बघितलं. तो छोटा ढग आमच्या मागून तरंगत येतच होता. आम्ही जरा पुढे गेलो तर इथे त्या गुहेच्या बाजूला ओळीनं समया लावलेल्या होत्या. प्रत्येक 2 समईच्या मध्ये एक लाल कपडा अंथरून त्यावर लांब केस आणि पणती पेटवून ठेवलेली होती. त्या समयांमधला तो लाल कपडा आणि ते केस आणि ती पणती प्रत्येक 2 समयांच्या मध्ये असल्यामुळे तिथे आपोआप एक दहशत निर्माण होऊन अशुभ असं काहीतरी जाणवत होतं. मला तर ते सगळं बघून भीती वाटायला लागली. हे भुयार लगेच संपलं आणि आम्ही त्या गुहेच्या बाहेर आलो आणि लगेच आम्हाला त्या गुहेला धरूनच गोल गोल खाली जाणारा एक सरळ जिना लागला. मी पाहिलं, हा जिना सुद्धा फार जुना होता, लाकडी होता. त्या जिन्याची प्रत्येक पायरी मध्ये मध्ये तुटलेली होती आणि तो जिना डुगडुगत सुद्धा होता. खरं तर मला आता ह्या भुयारातून त्या भुयारात जायचा फार कंटाळा आला होता. त्या चालून चालून माझे पाय दुखायला लागले होते. त्यात भरीच भर म्हणून ती साडी आणि ते हातातलं जड ताट मला अगदी नको नकोसं झालेलं होतं. तशा सासूबाई सुद्धा फार थकून गेल्या होत्या. भानुमतीबाई माझ्याकडे उगाचच रागारागानं बघत होत्या. पण ह्या सगळ्यांना इथे येण्या जाण्याची सवय असावी, कारण माझ्याशिवाय त्या कोणाला इथलं काही आश्चर्य किंवा कौतुक वाटलेलं नव्हतं. तो जिना फार मोठा नव्हता. आम्ही तो उतरल्यावर त्या जिन्याचं एका त्रिकोणी लहानशा खोलीत रूपांतर होऊन तो थांबला होता. या खोलीत दोन्ही बाजूला बाकं ठेवली होती. म्हणजे ज्या कोणी ह्या जिन्याची करामत केली होती त्याला माहिती असावं की इथवर जो कोणी येईल त्याचे चालून चालून पाय मोडणार, आणि त्यामुळे त्यांनी ही 2 बाकडी बसण्यासाठी इथे अगोदरच तयार करून ठेवलेली असावी. आम्ही त्या खोलीत आल्याबरोबर सासूबाईंनी धपकन आपलं मोठं ढुंगण त्या बाकावर आदळलं आणि त्या पदरानं घाम पुसत म्हणाल्या, गुरुजी, अहो एवढं मंदिर असं पाताळात बांधायची काय गरज होती का? मेलं इथे ही चढ उतार करून आता मी थकली आहे हो. आता हे सगळं कधी एकदा आटोपतंय असं मला झालंय. आणि मी पाहिलं, कंकाल बाबांचं सासूबाईंच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ते फक्त माझ्याकडे एकटक बघत होते. मी त्यांच्याकडे बघतीये असं दिसताच ते मला म्हणाले, तू सुद्धा बस. आणि मी सासूबाईंच्या जवळ जाऊन बसले. माझ्या दुसऱ्या बाजूला भानुमतीबाई बसल्या. आमच्या समोरच्या बाकावर हे आणि धनाजीराव बसले. यांच्या खांद्यावरचा वसंत अजून गाढ झोपलेला होता. कंकाल बाबा मात्र आपल्याच विचारात गडून उभे होते आणि तो सफेद छोटा ढग त्या खोलीच्या मध्ये तरंगत होता. मी आश्चर्याने त्या सगळ्यांकडे बघितलं, पण माझ्याशिवाय त्या ढगाचं अस्तित्व कोणाच्याही लक्षात आलेलं नव्हतं. आणि हे सगळं काय गौड बंगालय हे मला कळत नव्हतं. मला एकाच गोष्टीचं नवल वाटत होतं की जर आम्ही एखादी 4 पुरुष खोल अशी विहीर खणली तर लगेच खाली पाणी लागतं. पण इथे आम्ही एवढं रसातळाला आलो तर तो एक समुद्र सोडला तर बाकी कुठे पाण्याचा अंश सुद्धा नव्हता. त्यात आम्ही खाली खालीच जात होतो. मला वाटलं माझी ही पूजा पाताळ लोकी करणार आहेत कंकाल बाबा, कारण पाताळातली जी त्यांची मित्रमंडळी म्हणजे भूत, राक्षस, निशाचर असतील ती सगळी या पूजेला हजर राहणार असावीत. नाही तर असं पाताळात उतरण्यात काही अर्थ होता का? माझ्या बाबांना हे जे सगळं कळलं असतं ना तर त्यांनी मला इथे असं पाठवलंच नसतं. आणि मी हे सगळं त्यांना सांगायचं पुन्हा पुन्हा ठरवलं होतं. मी नंतर माझ्याच या विचारांनी हलकेच त्या ढगाकडे बघत वर छताकडे बघितलं तर वरचं लाकडाचं छत त्रिकोणी होतं. त्या छतावर शवावर बसलेल्या एका देवतेचं चित्र कोरलेलं होतं. मला त्यावेळी काय माहिती होतं की हे चंडिका योगिनीचं चित्र कोरलेलं आहे. मी नंतर त्या समोरच्या भिंतीकडे बघितलं. त्या दोन्ही अखंड भिंतींच्या बाजूला त्रिकोण साधून त्या भिंती एकमेकात मिळून तिथे एक त्रिकोण तयार झालेला होता. या त्रिकोणी खोलीला दार असं नव्हतं.
फक्त त्या गुहेतनं बाहेर आलं की एक गोलाकार उघडं गुहेचं तोंड होतं. त्या तोंडातनं सरळ आत यायचं होतं. या त्रिकोणी खोलीच्या भिंतीवर एक चक्र लावलं होतं. बाकी त्या खोलीत बघण्यासारखं काही विशेष असं नव्हतं. आम्ही त्या बाकावर बसून साधारण 10-15 मिनिटं झाल्यावर कंकाल बाबा म्हणाले, आता आपल्याला निघायला हवं. आणि आम्ही उठून उभे राहिलो. तसं त्यांनी ते उजव्या भिंतीवरचं चक्र गोलाकार फिरवलं आणि तो त्रिकोण दोन्ही बाजूनी सारखा दुभंगला गेलेला होता. एक सरळ सोंड उभा दगडी पायऱ्याचा जिना अगदी खाली खाली उतरत जाताना मला दिसला. ह्या जिन्याला बघितलं आणि मला एकदम त्या यल्लम्मा देवळाच्या जिन्याच्या पायऱ्यांची आठवण झाली. त्या जिन्याजवळ आल्यावर मी नीट बघितलं. हा जिना सुद्धा अत्यंत जुना पुराणा होता. त्याचे ते लाकडाचे दोन्ही बाजूचे कठडे अक्षरशः डुगडुगत होते. या जिन्याच्या पायऱ्यांवर काही चित्र कोरून प्रत्येक पायरीच्या उजव्या डाव्या बाजूला पणत्या पेटवून ठेवलेल्या होत्या. त्या मिणमिणत्या पणत्यांची ती सरळ उभी रेषा पार खाली खाली गेली होती. कंकाल बाबा म्हणाले, तू पहिल्या पायरीवरून बसून बसून हा जिना उतर आणि एकदम खाली बघू नको. मला पुन्हा त्या यल्लम्माच्या देवळातल्या त्या जिन्याच्या पायऱ्यांची आठवण झालेली होती. आम्ही तो जिना असंच उतरलो होतो. मी पहिल्या पायरीवर बसून 4 पायऱ्या उतरल्यावर सासूबाई पहिल्या पायरीवर बसून उतरायला लागल्या. त्यांच्यानंतर भानुमतीबाई होत्या. नंतर धनाजीराव आणि त्यांच्या मागे वसंताला घेऊन हे उतरू लागले होते. सगळ्यात आश्चर्य म्हणजे काही मंत्र म्हणत कंकाल बाबा मात्र अगदी ताठपणे उभे राहून एक एक पायरी उतरत उतरत खाली चालले होते आणि त्यांच्या मागे मी. मला एकदम त्या तरंगत्या ढगाची आठवण झाली. मी मागे वळून बघितलं तर तो ढग आता त्या जिन्याच्या वर तोंडाशी तरंगत उभा होता. तेवढ्यात सासूबाई मागणं किंचाळल्या की अगं हे काळं भैरवे मागे काय बघतीयेस, पुढे बघून उतर, नाही तर आमच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरून खाली गडगडून मरशील. तसा मी रागानं माझा ओठ चावत मनात म्हणाले की हे सगळं मी बाबांना सांगणार आहे. या माणसांना माझ्याशी नीट बोलताच येत नाही का. आता त्या पायऱ्या ढुंगणानं उतरून उतरून माझं ढुंगण दुखायला लागलं. पण मला सासूबाईंच्या ढुंगणाची काय अवस्था झाली असेल याचा विचार करून त्याही परिस्थितीत हसू आलं. मी तसं मुद्दाम त्यांना चिडवण्यासाठी मागे बघत हळूच हसले. तशा त्या पुन्हा किंचाळल्या, अगं म्हशे पुढे बघ आणि डोकं फिरल्यासारखं खिदळू नको, नाहीतर मी तुला लाथ मारीन. आणि मी पुढे बघून जिना उतरायला लागले. शेवटी एकदाचं माझं ढुंगण जमिनीला टेकलं आणि मला भयंकर आश्चर्य वाटलं. माझ्यासमोर एक मोकळं पटांगण पसरलेलं होतं. त्या जागेत अनेक वर्ष कोणाचा वावर नसावा असं स्पष्ट दिसत होतं. या जागेत जुन्या पुराण्या अनेक मूर्तींचे भग्न अवशेष आजूबाजूला विखरून पसरलेले होते. त्या अवशेषात काही कोरीवकाम केलेली देवालयाचे शिलालेख, गंजलेले भाले, ढाली, तलवारी आणि जागोजागी मोठी लहान हाडं विखरून पडलेली होती. ते पाहून मला वाटलं जणू त्या जागेत एखादी भयंकर लढाई होत असताना भूकंप झालेला असावा आणि नंतर हा सगळा विनाश झालेला असावा. कंकाल बाबा आणि निंबाळकर मंडळी मात्र या जागेवरून भराभरा इकडे तिकडे न बघता चालत होती. मी मात्र आपण काहीतरी प्राचीन असं बघतोय या कुतूहलानं आजूबाजूला बघत चालले होते. मध्येच मला एक यमाचा उंच रेड्यावर बसलेला पुतळा आपल्या आकडेबाज मिशा वर सरकवून आपल्या लाल वटारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे स्थिर नजरेनं बघत उभा असलेला दिसला. मी त्याच्याकडे बघत हळूच पुटपुटले, आमच्या शांतीला का नेलं रे? नंतर पुढे पुढे तर त्या पटांगणात जंगली हत्ती, सर्प, हरिण, गिधाडांचे अनेक पुतळे मोडून तोडून पडलेले होते. जणू कुणी अत्यंत द्वेषानं त्या सगळ्यांचा संहार केला होता. मला अचानक वाटलं की जर इथे कोणी प्राचीन इतिहास संशोधक आला असता तर इथल्या या नाशाच्या रहस्याची कदाचित त्यांनी उकल सुद्धा केली असती. पण इथलं सगळंच इतकं गुप्त होतं, रहस्यमय होतं की एखादा इतिहास संशोधकच काय
कोणी जिवंत प्राणी त्या वरच्या जगातून इतकी भुयारं उतरत उतरत इथपर्यंत येऊच शकला नसता, अगदी मातीतला मोरसुद्धा. मी अनवाणी पायानं चालत असल्यामुळे मी फार जपून चालत होते. सासूबाई मध्येच वळून मला ओरडत होत्या, काळ भैरवे लवकर चल, आणि मी मुद्दाम रेंगाळत चाललेले होते. मला माहिती होतं माझी एकदा पूजा आटोपली की ही सगळी मंडळी गिळायला धावणार, म्हणून थोडा उशीर व्हावा या उद्देशानं मी मुद्दाम हळूहळू चालत होते. नाहीतरी काय, इथे येऊन जाऊन मला शिव्याच ऐकायला लागत होत्या ना. आम्ही ते पटांगण पार केलं आणि समोर एक छोटंसं मंदिर लागलं. आता त्या मंदिराचं दार बंद होतं. कंकाल बाबा एकदम त्या मंदिराच्या समोर गुडघे टेकून आपले हात पसरून म्हणाले, हे 64 योगिनींनो, मी सर्वांग सुंदर अशी भेट तुम्हाला आणली आहे, तिचा स्वीकार करा. आणि एकदम आश्चर्यच घडलं. त्या लहानशा मंदिराचं दार कोणी उघडावं तसं आपोआप उघडलं गेलं होतं. मला एकदम एका भयाच्या भावनेनं घेरलं होतं. क्षणभर वाटलं इथे काहीतरी भयंकर अशुभ लपलेलं आहे आणि ते माझ्यावर झडप घालण्यापूर्वीच मी इथून निघून जावं. तरी का कोणास ठाऊक मी ते ताट घेऊन तशीच ताठपणे उभे होते. तेवढ्यात कंकाल बाबा पुढे सरकले आणि त्यांच्या मागोमाग आम्ही जायला लागलो. ते तसं लहानसं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या वर, म्हणजे त्या मंदिराच्या कळसावर शवावर बसलेल्या चंडिका योगिनीची भयंकर मूर्ती मंदिरात शिरणाऱ्या प्रत्येकाकडे डोळे वटारून बघतीये अशा प्रकारे ठेवलेली होती. तिच्या मधल्या उघड्या तोंडातले ते भयंकर सुळे मला तरी फार भीतीदायक वाटले होते. ते देवळाच्या उघड्या दाराच्या भिंतीवर डोकीवर वननागाचं छत्र असलेल्या योगिनीचं चित्र कोरलं होतं आणि खाली पानेंद्री योगिनी असं लिहिलेलं होतं. तर दुसऱ्या बाजूला हत्तीवर बसलेली परंतु शीर नसलेली, गळ्यात मुंडण माळ घातलेली आणि पायाशी घंटा असलेल्या योगिनीचं चित्र होतं आणि त्या चित्राखाली इंद्रजाली योगिनी असं लिहिलेलं होतं. आम्ही त्या मंदिराच्या मध्ये आलो. मी पाहिलं, बाहेरून जितकं ते मंदिर लहान वाटत होतं तेवढं ते आत लहान नसून बरंच मोठं होतं, लांब होतं. इथे 64 योगिनींच्या काळ्या दगडातल्या माझ्या कमरे एवढ्या उंचीच्या मूर्ती होत्या. त्यांची नावं, त्यांची माहिती त्या प्रत्येक मूर्तीच्या खाली लिहिलेली होती. या प्रत्येक मूर्तीच्या पुढे असलेली समई पेटलेली होती आणि कदाचित कंकाल बाबांनी सकाळी इथे येऊन त्या पेटवून ठेवलेल्या असतील. इथे मधोमध एक शिवलिंग देखील होतं. वास्तविक या योगिनी देवता मृत्यू, जादूटोणा, विनाशकारी आणि संहारकारी देवता होत्या. अशा देवतांची मला पूजा करायला लागणार होती. मला इथे कसं तरीच वाटत होतं. तेवढ्यात कंकाल बाबा धनाजीरावांना म्हणाले, मी जाऊन माझी पूजा आटोपून तासाभरानं येतो, तोपर्यंत तुम्ही सगळेजण विश्रांती घ्या. आणि ते भराभरा त्या मंदिरातल्या योगिनांना नमस्कार करून मंदिरातून बाहेर गेले सुद्धा. ते गेल्यावर भानुमती आणि सासूबाई तिथल्या भिंतीला टेकून बसल्या. त्यांच्या शेजारी धनाजीराव आणि हे झोपलेल्या वसंताला खाली ठेवून धनाजीरावांच्या शेजारी बसले. मी ते ताट हातात घेऊन तशीच तिथे उभे होते, पण कोणी मला खाली बस असं म्हटलं नाही. तेवढ्या सासूबाई धनाजीरावांना म्हणाल्या, आता हे तासाभरानं येतो म्हणून सांगून गेले, ते काही आता 2 तासांशिवाय इथे येणार नाहीत. आणि त्या आपले पाय दाबत म्हणाल्या, अहो, खरंच माझ्यानं आता हे चढ उतार होत नाहीत. आपण इथे 10 वेळा तरी आलो आणि आता पुन्हा 6-7 वेळा इथे यावं लागणार आहे. देवा देवा. आणि त्या थांबून भानुमतीकडे बघत म्हणाल्या, भानू, अगं त्या मोठ्या मंदिरातल्या त्या हिडीस मूर्ती बघितल्या ना की मला त्यांची भीती वाटते. कधी वाटतं हे कोण, कुठले गुरुजी, यांचं जर काही खरं नसलं तर आपण उगाचच हे सगळं करत बसलोय, असंच होणार नाही का? त्या देवा, इथे आणखीन काय काय गाडून ठेवलंय देव जाणे. तेवढ्यात मी त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतीये हे ह्यांच्या लक्षात आलं. तसे ते आपल्या आईवर खेकसले. आई, तुला कुठे काय बोलावं हेच कळत नाही. अगं बघ, ती सगळं ऐकतीये.
सासूबाईंनी मला मूर्खासारखं विचारलं, काय ग, मी काय बोलले ते तू ऐकलंस का? मी हसत नाही म्हणून मान डोलवली आणि म्हणाले, सासूबाई, मी इथे हे ताट ठेवून त्या योगिनी मूर्तीजवळ जाऊन बघू का? तशा त्या म्हणाल्या, जा आणि पुन्हा हसू नकोस बरं का. मी त्या मंदिराच्या उघड्या दाराकडे बघत माझ्या हातातलं ताट सासूबाईंच्या जवळ ठेवलं आणि मला कळलं की तो आमच्या मागोमाग तरंगत येणारा छोटा ढग इथे आलेला नव्हता. कदाचित तो त्या गुहेच्या दारावर तरंगत आमची वाट बघत राहिलेला असावा. मी पुढे जाऊन त्या योगिनीच्या मूर्ती बघायला लागले. त्या सगळ्या अतिप्राचीन योगिनी मूर्ती आपापली आभूषणं, कंकण, अंगद मेखला, पद्मभूषण, कटिबंधन, स्कंधभूषण, वलय, पैंजण या अलंकारांनी लेवून मानव, सिंह, हत्ती, घोडा, उंट, व्याल, नंदी, मेंढा, मकर, कुर्म, मयूर, शुक, हंस अशा आपापल्या पशुपक्ष्यांच्या आसनावर आरूढून सज्ज होऊन बसलेल्या होत्या. या देवता पूजनीय नसून देखील या प्रत्येक योगिनीच्या निरनिराळ्या आराधना होत्या. त्या आराधना योग्य प्रकारे करून या योगिनींना प्रसन्न करता येत होतं. माझ्या समोर असलेली योगिनी उपासनेसाठी होती आणि तिच्या समोर डोकीवर वननागाचं छत्र असलेली पानेद्री योगिनी जरा सुंदर पण भीतीदायक वाटत होती. तिच्या बाजूला ऐहिक अभ्युदयासाठी भोगमूर्ती योगिनी उभी होती. नंतर उंटावर बसलेली इलेली योगिनी मला कठोर वाटली, तर ढगावर बसलेली ध्यानी योगिनी मला विचित्र वाटली. इथे या सर्व योगिनींची नावंसुद्धा त्यांच्यासारखीच विचित्र होती. तिथे उत्तला, टकारी, ढड्ढरी, छपटाली, येरुडी, निलडंबरा, लंपटा, थाकिनी, थिकिनी, देडडरी, भीषणी, बिभत्सा, थीरचित्रा, अणालिणी, प्रतंकारी या योगिनी आपल्या नावाप्रमाणे वेगळ्या आणि विचित्र होत्या. तर काही योगिनींची नावं ओळखीची होती. मंदोदरी, जान्हवी, वैष्णवी, माहेश्वरी, गांधारी, इंद्राणी, पिंगळा, ऋषिणी, बिभत्सा, अंतकारी. ही सर्व नावं त्या त्या मूर्तीच्या तळखड्यावर कोरलेली होती. या सगळ्याच मूर्ती किरीट, मुक्ताजाल, कर्णफुलं, कंठभूषण, वरमभूषण, चेन्नवीर या दागिन्यांनी सजलेल्या होत्या. मला आमच्या लक्ष्मी, अंबा, पार्वती पाहून डोळ्याला सवय झाली होती. या सगळ्याच देवी एक कालीमाता सोडली तर थंड प्रवृत्तीच्या होत्या, तर सगळ्या योगिनी भयानक सुंदर आणि आपापल्या अलंकारांनी, नेसण्यांनी आणि वाहनांनी मनात दहशत उत्पन्न करत होत्या. माझी नजर एकदम त्या सर्व योगिनी मूर्तींच्या मागे एका गोलाकार उंचवट्याकडे गेलं. तिथे ती योगिनी इतरांपेक्षा उंच अशी 3 तोंडं असलेली आणि मधलं तोंड थोडं उघडं असल्यामुळे तिचे ते दिसणारे लांब सुळे अंगावर काटा आणत होते. हिचं मस्तक एक मोठी कवटी होती. तिच्या गळ्यात मुंडमाळ घातलेली होती. हिची केशरचना सुद्धा विचित्र पद्धतीची होती. त्या तिच्या केसात अनेक केशाभूषणं खोचलेली होती. ही चालनालता योगिनी होती. तिच्या शेजारी तिच्या भक्त सहचरिणी हातात तलवार, कपालपात्र, सुरा घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या उजव्या पायाजवळचं कमळ योगिनी चक्राची आठवण करून देत होतं. तिथेच सर्वतोमुखी, अंतकारी, भीषणी, अत्यंत भयानक होत्या. तिथे सगळ्यात भीतीदायक अशी आपल्या भयानक भक्तगणात मानवी शवावर बसलेली, बटबटी डोळ्यांची, तोंड उघडं असलेली, कृश अंगकांतीची आणि ओघळलेल्या स्तनाची एखाद्या प्रेतासारखी दिसणारी हिडीस योगिनी होती आणि तिचं नाव होतं चंडिका योगिनी. हीच योगिनी त्या देवळाच्या कळसावर होती. ही मृत्यूची भयंकर देवता प्रत्यक्षात कशी दिसत असेल याची कल्पनासुद्धा मला भयानक वाटली. तरी ह्या सगळ्या योगिनींच्या भयानकपणात एक वेगळं कमनीय सौंदर्य भरलेलं होतं. या चंडिका योगिनीच्या दुसऱ्या बाजूला हत्तीवर बसलेली परंतु शीर नसलेली इंद्रजाली योगिनी होती. तिच्या पायाशी एक घंटा होती. ही जादूटोणा करणारी योगिनी त्या घंटीच्या घंटानादानं दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करत असावी. इथे वराहाचं मुख असलेली योगिनी वाराही होती. गजमुखी, अंगिली होती,
तर घोड्याचं तोंड असलेली इरुदी आपल्या दिमाखात उभी होती. इथेच कामदा नावाची योनी पूजेची योगिनीची मूर्ती होती. तिचे भक्तगण आणि वादक अगदी तल्लीन होऊन तिची पूजा करत होते. ही कामदा सृष्टी प्रक्रियेचं आणि जनशक्तीचं प्रतीक म्हणून योनी पूजा केली जाते. कामदा या नावाचा अर्थ कामवासनेतल्या तृप्तीचा आनंद. या पूजेत स्त्रीत्वाचं महत्त्व आणि कामवासनेतल्या तृप्तीचा आनंद सांगितलेला आहे. इथे अंतकारी, इंद्रायणी, नंदिनी, अजिता, यमुना, शिराचित्ता, आनंदा, ईश्वरी, पिंगळा या योगिनी माझ्याकडे बघत उभ्या होत्या. मला अचानक जाणवलं, धर्माविषयक तत्वप्रणाली, एखादी उपासना, योगिनी तंत्र, नवदुर्गा, सप्तमातृका, दिशा, प्रकृती, मूलाधार चक्र, योग, आदिवासी लोकांचं जीवन, ग्रामदैवत या सगळ्या गोष्टींचा संबंध या 64 योगिनीशी दाखवतात. तसेच जादूटोण्याचे संस्कार मंत्र, नाद, आविर्भाव त्या प्रत्येक मूर्तीत होता. इथे एका शिलालेखावर लिहिलं होतं, या योगिनी तांत्रिक देवता असून या पार्वतीच्या तेजोवलयातून येणाऱ्या किरणाद्वारे सूर्याच्या तेजाची भयंकर गर्जना करणाऱ्या योगिनी प्रकटल्या. पार्वतीने या सगळ्यांना आपलं सखी मानलं होतं. हे देवालय महाराज बसवेश्वर यांच्या मालकीचं असून इथे येण्यास सक्त मनाई आहे. तो शिलालेख वाचून मला हसायला आलं की आता इथे यायला सक्त मनाई आहे असं लिहिणाऱ्याला कळायला हवं होतं, या पाताळ बाबा कंकाल बाबाशिवाय मारायला येणार आहे कोण? या सगळ्या त्यांच्याच देवता होत्या. मी ठरवलं, बाबांना, आईला, आजीला इथल्या मंदिराबद्दल सांगून ते इथे आले की कंकाल बाबांना सांगून त्यांना एकदा इकडे आणायचं. आता आजीला एवढं चालवणार नाही म्हणा, तरी मी तिला यल्लम्माच्या देवळात जसं सांभाळून नेलं आणलं तसं इथे सुद्धा मी तिला सांभाळून आणीन. दादूबाबा, माई, केदार काका हे इथलं अद्भुत योगिनींचं मंदिर बघून नक्कीच चकित होतील. मी माझ्याच विचारानं त्या बसलेल्या मंडळींकडे बघितलं तर धनाजीराव आणि हे माझ्याकडे एकटक बघत होते. मला एकदम कसंसं झालं. तसं मी सासूबाईंकडे बघितलं. त्या भिंतीला डोकं टेकून डोळे बंद करून बसल्या होत्या आणि भानुमती माझ्याकडे बघणाऱ्या धनाजीरावांकडे एकटक बघत होती. तिच्या त्या घाऱ्या डोळ्यातले भयंकर हिंसक भाव मला इथून सुद्धा स्पष्ट जाणवत होते. आणि एकदम त्यांच्या लक्षात माझं ते पाहणं आलेलं असावं तसं त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्या पटकन हे मंदिर हे विसरून बाजूला थुंकल्या. मला त्या बाईचं फार आश्चर्य वाटलं की मी या बाईचं काय बरं वाईट केलं म्हणून त्या मला एवढ्या तुच्छतेनं वागवत आहेत. मला कळतच नव्हतं ते. मला आता या योगिनींना बघून बघून आणि त्यांची माहिती वाचून वाचून कंटाळा आला होता. त्यात मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी एखाद्या पातळात जाऊन या योगिनींची पूजा करणार आहे. नंतर मी कंटाळून त्या मंदिरात उगाच इकडे तिकडे फिरत राहिले आणि शेवटी मीच दमले तिथेच एका कोपऱ्यात टेकले. आणि मग मी माझी माणसं इथे आल्यावर काय काय करायचं ह्याच विचारात गुंतून गेलेली होते. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा आजचा हा भाग इथेच संपला. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.